काल तुम्हाला सांगितलेलं काय, कॉस ए आणि साइन ए आणि कॉस बी साइन बी कसा आला हे सांगितलंय तुम्हाला, बरोबर का? स्टार्टिंगलाच एक्सप्लेनेशन दिलेलं. आता मी काय पाहिजे, मला कॉस ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी हे मला प्रूव्ह करायचंय. कशावरून? ह्या डायग्राम वरून. त्याच्यात मग आपण काय केलेलं, पी पर्यंतच्या पॉइंटचा अँगल किती आहे? ए. ओ टू क्यू पर्यंतच्या पॉइंटचा अँगल किती आहे? बी. आणि हा म्हणजे तुमचा काय? ए मायनस बी. ओके, पुढे मेजर अँगल एक्स ओ पी बघा. एक्स एक्स ओ पी हा काय तुमचा? ए लिहिलाय का? ए. नंतर एक्स ओ क्यू काय तुमचा? बी. दिसतोय का बी? पुढे सांगा. मी काय करतेय, ओपी इज इक्वल्स टू ओ क्यू इज इक्वल्स टू किती म्हणतेय? 1 आहे. ओके, युनिट आहे म्हणजेच 1 आहे असं समजते. पुढे कोऑर्डिनेट्स ऑफ पी अँड क्यू आर, जे काल मी एक्सप्लेनेशन दिलेलं तुम्हाला सिंपल डायग्राम काढून, बरोबर? त्याच्यानुसार काय केलं मी, कोऑर्डिनेट ऑफ पी अँड क्यू लिहिले. काय? पीचे कोऑर्डिनेट काय? पीचा अँगल तयार कोणता होते? पी पर्यंतचा ए अँगल तयार होते. मग जर ए अँगल तयार होत असेल तर इथं पण घेताना आपण काय घेत होतो? कॉस ए आणि साइन बी. सेम क्यू साठी कॉस बी आणि साइन बी. सेम डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आपल्याला, म्हणजे मला काय करायचंय, ओ टू क्यू मधलं म्हणजेच हा ए बी चा डिस्टन्स झाला ना, ए मायनस बी चा. मग डिस्टन्स ऑफ पी क्यू कसा लिहिणार मी? x2 मायनस x1 y2 मायनस y1. x1 y1 दिलाय, x2 y2 आहे. आन्सर म्हणजे तुमचे जे कोऑर्डिनेट्स आहे ते पुट करू शकता का? पुट करा. x2 काय? कॉस बी. x1 काय? कॉस ए मायनस केला ब्रॅकेट स्क्वेअर. y2 काय? साइन बी मायनस साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. हे म्हणजे काय झालं? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन झालं. काय तर ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस हा ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. क्लिअर आहे का? देन हा कॉस स्क्वेअर बी आणि साइन स्क्वेअर बी हा मिळून काय झाला? 1. पुढे कॉस स्क्वेअर ए आणि हा साइन स्क्वेअर ए हा मिळून काय झाला? 1. देन रिमेनिंग काय राहील? मायनस 2 टाइम्स कॉस ए कॉस बी आणि मायनस 2 टाइम्स साइन ए साइन बी. क्लिअर आहे का? ह्यातनं 2 बाहेर काढा. काय मिळेल मग? हा 1 + 1 2 झाला, मायनस हा 2 बाहेर काढला तर काय मिळेल? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आता हा कशात आहे रे? रूट मध्ये. त्याचं काय करायला लागेल मला? स्क्वेअर रूट काढायला लागेल. मग काय करायला लागेल? टेकिंग स्क्वेअर रूट. काय मिळेल मग? डिस्टन्स पी क्यू किंवा टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजेच काय करायला लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूटचा मिनिंग सुद्धा तोच होतो. काय करायचं? हा स्क्वेअर रूट इकडे शिफ्ट करायचा म्हणजे तो काय होईल? स्क्वेअर होईल. किंवा डायरेक्टली दोन्हीचा स्क्वेअर केला तरी चालेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे काय? डी ऑफ पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 2 मायनस 2 कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ह्याला मी काय म्हणलं? इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत काल आपलं झालेलं होतं. पुढे सांगा. आपण अजून एक काय एक्सप्लेनेशन काल घेतलेलं होतं? जर मी हा ओ क्यू ऍज अ एक्स ऍक्सिस ट्रीट केला, काय केला? हा ओ क्यू एक्स ऍक्सिस ट्रीट केला तर काय होईल? इथून इथपर्यंतचा अँगल काय होईल? ए मायनस बी होईल का? मग पी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होतील? कॉस ए मायनस बी आणि साइन ए मायनस बी. बरोबर सांगते का मी? काय केला? हा ओ क्यू ऍज अ एक्स ऍक्सिस ट्रीट केला. इथं मी वाटलंच लिहिते. ह्याला काय म्हणलं मी? एक्स ऍक्सिस. तर अँगल तयार कोणता होणार आहे? हा इथून इथपर्यंत, दॅट इज ए मायनस बी अँगल तयार होणार आहे. देन पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स पण चेंज होतील का? पी पॉइंटचे कोऑर्डिनेट चेंज, कारण की अँगल चेंज झाला. अँगल काय झाला? ए मायनस बी, दॅट इज कॉस ऑफ ए मायनस बी आणि साइन ऑफ ए मायनस बी. आणि क्यू चे पण कोऑर्डिनेट चेंज होतील. क्यू जर एक्स ऍक्सिस असेल तर एक्स कोऑर्डिनेट काय झालं रे? ओ क्यू नुसार हा किती आहे? 1 एवढ्या डिस्टन्सवर आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय झाला? 1. आणि अलॉंग एक्स ऍक्सिस वाय कोऑर्डिनेट काय असतो रे? 0. क्लिअर झालं का काय केलंय ते? आणि सेम त्याला सुद्धा काय वापरणार आहे तुम्ही? डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरणार आहे. क्लिअर झालं का काय सांगितलं ते?
OQ ला काय म्हणलाय, एक्स ऍक्सिस म्हणलाय. ओके, तिथून पी पॉइंट पर्यंतचा जो अँगल आहे तो ए मायनस बी झाला, म्हणून पी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय झाले, कॉस ऑफ ए मायनस बी साइन ऑफ ए मायनस बी. आणि क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट म्हणजे काय, OQ किती आहे तुमचा डिस्टन्स 1 वर, आणि अलॉंग एक्स ऍक्सिस वाय कोऑर्डिनेट काय झाला तुमचा 0. मग तुम्हाला 2 कोऑर्डिनेट्स मिळाले का.